हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS साठी इलिजिबल क्रायटेरिया आतापर्यंत का खाली आला नाहीये तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे. यानंतर BMS BHMS साठी या 3 राज्यामध्ये BMS चे शेवटची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. आपण ते देखील पाहणार आहोत. त्यांचा शेड्यूल काय आहे, त्यांच्यामध्ये किती जागा राहिलेल्या आहेत आणि NCSIM ने सीट्स पाहूनच तर इलिजिबल क्रायटेरिया खाली आणला नसेल, आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्राचा BMS BHMS चा स्टे वॅकन्सी राऊंड 5 हा 100% होणार आहे. तर त्यांची नोटीस कधी येणार आहे 100%, आणि आता इथून पुढे किती दिवस राहिलेले आहेत हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली सीट्स किती आहेत अदर स्टेटमध्ये, जेणेकरून त्यांचे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. आपण हे देखील डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला सांगेल इलिजिबल क्रायटेरिया अजूनपर्यंत का खाली आला नाही, डिटेल्स वाईज मी तुम्हाला सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण 3 टॉपिक आज क्लिअर करणार आहोत. ओके, आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज पहिला टॉपिक काय आपला BMS BHMS 3 स्टेटमध्ये काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. ओके, यानंतर महाराष्ट्राची नोटीस कधी येणार आहे आणि यानंतर इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत, ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज आपला पहिला टॉपिक काय आहे, इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत 16/1/2026 चे ऑल अपडेट आपण पाहू एक्सपेक्टेड. ओके, आता 1 बाय 1 पहा. ओके, सो गाईज 23 जानेवारी 2026 काउन्सिलिंग आपली संपणार आहे. डेट ही एक्सटेंड झाली होती, तर 23 जानेवारी 2026 ला आपली काउन्सिलिंग संपणार आहे. ओके, सो गाईज या ठिकाणी ओनली 7 दिवस आता रिमेनिंग राहिलेले आहेत काउन्सिलिंग संपण्यासाठी. फक्त आणि फक्त 7 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. ओके, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, यानंतर इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस साधारणतः 15 नाही तर 16 ला का आली नाही. आता 15 आणि 16 तारखेला का आली नाही, आता ते आपण मी तुम्हाला एक्सपेक्टेड रिझन सांगतो. गाईज या ठिकाणी एकतर इलेक्शन डे होता आणि रिझल्ट डे होता, त्यामुळे इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस आली नाही. सो आता आपण स्किप करू, या टायमाला स्किप करू. आज उद्या म्हणजे 15 आणि 16 मध्ये आपण सध्या स्किप करू. ओके, लक्षात. सो गाईज 16 ला नाही तर 17 ला इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस आली. 16 नाही तर 17 तारखेला इलिजिबल क्रायटेरियाची नोटीस जर खाली आली तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की आपल्याकडे अजूनही 7 दिवस शिल्लक राहतात. अजूनही 7 दिवस शिल्लक राहतात. कधी नोटीस आली तर 16 नाही तर 17 तारखेला जर नोटीस आली तर आपल्याकडे 7 दिवस शिल्लक राहतात. ओके, पण या ठिकाणी पहा काय आहे, जर या डेट मध्ये म्हणजे 16 किंवा 17 ला नोटीस आली नाही तर काय होणार प्रॉब्लेम आपल्याला, तर होप्स ठेवू नका इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ म्हणून, कारण की खूप परेशान झालेले आहेत. ते तुमचं डिसिजन आहे. तुम्हाला आता वेट करायचं आहे का रिपीटला लागायचं आहे का अदर स्टेटला करायचं आहे, तुमच्या इच्छेनुसार. लक्षात, हे तुमचं डिसिजन आहे. ओके, सो गाईज या ठिकाणी नोट पहा, इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याच्या होप्स मध्ये खूप विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवला आहे. खूप विद्यार्थ्यांनी पेशन्स ठेवला आहे, ॲज वेल ॲज मी देखील पेशन्स खूप ठेवलेला आहे. पण आता काही लिमिट संपलेली आहे, खूप लिमिट संपलेली आहे, कारण की शेवटचे 5 ते 7 दिवस राहिलेले आहेत. तरी NCSIM ने नोटीस पब्लिश केली नाहीये. नोटीस पब्लिश करायला काय मोठी वेळ लागत नाहीये, जस्ट एक तुम्हाला पब्लिश वेबसाईटवरती टाकायची आहे. कॉलेजकडून त्याने सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता कमी सीट्स असल्यामुळे तरी NCSIM ने नोटीस काढली नसेल. आता हे आपण सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, आता दुसरा टॉपिक आहे BMS BHMS नाव काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट. आता कोणत्या कोणत्या ठिकाणी काउन्सिलिंगची प्रोसेस आता चालू झालेली आहे, त्यांचे शेड्यूल आलेले आहेत, आपण ते पाहणार आहोत. आणि जरी तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. अनएक्सपेक्टेड सीट्स पण मी तुम्हाला सांगून टाकेल लगेच त्या स्टेटमध्ये, त्यानुसार तुम्हाला समजेल NCSIM ने नोटीस का दिली नसेल. ओके, सो गाईज या ठिकाणी पहा, AA CCC ऑल इंडियाची काउन्सिलिंग आहे BMS BHMS आणि डीम्ड साठी 14 जानेवारी ते 18 जानेवारी रजिस्ट्रेशन ॲज वेल ॲज चॉईस फिलिंग सोबतच असते. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 19 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, 23 तारीख लास्ट आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, दुसरं उत्तर प्रदेशचा शेड्यूल पहा. सो गाईज या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 पर्यंत आहे, आणि चॉईस फिलिंग 19 जानेवारी ते 20 जानेवारीच्या आत होणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन 21 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत ऍडमिशन घ्यायचं आहे. बघा 23 तारीख लास्ट आहे. ओके, सो गाईज या ठिकाणी 98 सीट्स राहिलेल्या आहेत. कुठे? उत्तर प्रदेशमध्ये 98 सीट्स राहिलेल्या आहेत. फक्त 98 सीट्सची काउन्सिलिंग होणार. ओके, यानंतर पुढचं आहे गाईज
मध्य प्रदेशमध्ये देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. आपण त्याचा शेड्यूल देखील पाहू. ओके, सो गाईज रजिस्ट्रेशन डेट 17 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 पर्यंत आहे. ओके, आणि चॉईस फिलिंग एक साधारणतः 20 जानेवारी पर्यंत होऊन जाईल, 20 जानेवारी 2026 पर्यंत. ओके, यानंतर ऍडमिशन डेट काय आहे, 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 आहे. या ठिकाणी देखील 23 तारखेला त्यांची काउन्सिलिंग संपणार आहे. ओके, सो गाईज या ठिकाणी एक्सपेक्टेड सीट्स रिमेनिंग. आता या ठिकाणी एक्सपेक्टेड का, कारण की तिकडची तेवढी इन्फॉर्मेशन आली नाहीये. वरची इन्फॉर्मेशन मी घेतलेली होती, पण इकडची एक्सपेक्टेड सांगू शकतो तुम्हाला. एक साधारणतः 100 ते 200च्या आत जागा राहिल्या असतील मे बी. 100 ते 200च्या आत जागा, जास्त सीट्स राहिलेल्या नाहीयेत. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, पंजाबची देखील काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. त्याचा शेड्यूल पहा. रजिस्ट्रेशन डेट 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 पर्यंत आहे. ओके, सो काही चॉईस फिलिंग दोन्ही पण सोबतच आहे त्यांचं. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे त्यांचा रिझल्ट 20 जानेवारीला लागणार आहे. ओके, सो गाईज ऍडमिशन डेट पंजाबसाठी 21 जानेवारी ते 23 जानेवारी 2026 आहे. या ठिकाणी देखील 23 जानेवारी आलेली आहे. सो महाराष्ट्राची देखील एवढीच राहणार, आता सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज एक्सपेक्टेड सीट या ठिकाणी देखील रिमेनिंग राहिलेल्या असतील, 57 ते 69 एवढ्या जागा राहिलेल्या असतील पंजाबमध्ये, पंजाब बीएमएस साठी. लक्षात समजलं तुम्हाला. आता यानंतर नोट आहेत 2, त्या क्लिअर करतो. ओके, सो गाईज पहिली नोट पहा, या स्टेटने शेड्यूल दिला आहे. आता या स्टेटने शेड्यूल दिलेला आहे. ओके, सो असे वाटते इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याचे होप सोडलेत. आता या स्टेटने आपले शेड्यूल का दिलेले आहेत, कारण की इलिजिबल क्रायटेरियासाठी खूप वेट केला त्यांनी, पण इलिजिबल क्रायटेरिया खाली आला नाहीये. आता त्यांचं म्हणणं कसं आहे, जर या डेट्समध्ये आमच्या काउन्सिलिंगच्या डेट्समध्ये जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ओके, नाही आला तर ते देखील त्यांच्या नादी लागणार नाहीयेत. कारण की कसं आहे, थोड्याशाच जागा राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे इलिजिबल क्रायटेरिया खाली आला नसेल मे बी. लक्षात समजलं तुम्हाला. तर 17 तारखेच्या नंतर तुम्ही होप्स ठेवू नका, आला तर मग अदर स्टेटसाठी राहील, ते तुम्हाला नंतर सांगणारच आहे मी. ओके, सो काय त्यानंतर पुढची नोट पहा, वेटिंग वरती जरी जास्त विद्यार्थी असतील, आता हे मेन आहे बरं का, जरी वेटिंग वरती जास्त विद्यार्थी असतील पण या ठिकाणी सीट्स कमी असल्यामुळे, किती सीट्स कमी असल्यामुळे NCSIM ने नोटीस पब्लिश केली नसावी. सीट्स कमी असल्यामुळे, सीट जास्त जर असल्या तर NCSIM पब्लिश करेल, पण सीट्स कमी असतील. आता सीट्स कमी कशामुळे, या ठिकाणी पहा 98 आहे, या ठिकाणी एक्सपेक्टेड 100 ते 200च्या आत आहेत, या ठिकाणी 57 ते 69च्या आत आहेत. तर आणि महाराष्ट्रासाठी तर तुम्हाला माहितच आहे 174च्या आत आहेत. तर मग कशाला पब्लिश करेल NCSIM. आता बघू, लक बाय चान्स PGचा आला, त्याच्यामुळे त्या होप्सवरती आपण थांबू शकतो की महाराष्ट्राचा पण येईल. जर महाराष्ट्राची नाही आली तर 17 तारखेच्या नंतर काही कुठल्याही होप्स ठेवू नका. ओके, लक्षात. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये BMS BHMS ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे आणि NCSIM ने कशामुळे नोटीस काढली नसेल, एक्सपेक्टेड सीट्स किती राहिलेले आहेत, हे सर्व आपण आताच्या सेकंड टॉपिक मध्ये क्लिअर केलेलं आहे. ओके, आता सगळ्यात शेवटचा टॉपिक जे की महाराष्ट्रासाठी आहे. ओके, सो काय, या ठिकाणी तिसरा टॉपिक, महाराष्ट्रामध्ये BMS BHMS ची वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे हे पाहणार आहोत आपण. इलिजिबल क्रायटेरिया खाली नाही आला तर पुढे काय होईल हे देखील आपण थोडक्यात डिस्कस करू. ओके, सो गाईज या ठिकाणी पहा, सो गाईज आज नाहीतर उद्यामध्ये 100% नोटीस पब्लिश होणार. आज नाही तर उद्यामध्ये 100% नोटीस पब्लिश होणार. कशाची, BMS BHMS ची वॅकन्सी राऊंड 5 ची. ओके, जर 17 पर्यंत, काय म्हणतोय ऐकून घ्या, जर 17 पर्यंत नोटीस आली कोणती, इलिजिबल क्रायटेरियाची, तर आपल्याकडे अजूनही 6 दिवस शिल्लक राहतात बरं का. अजूनही 17 तारखेपर्यंत जर नोटीस आली तर आपल्याकडे अजूनही 6 दिवस शिल्लक राहतात. सो 6 दिवस शिल्लक राहिले तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये नवीन रजिस्ट्रेशन आपण 1 ते 2 दिवसात करू शकतो. चॉईस फिलिंग 1 दिवसात होऊ शकते आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये ऍडमिशन आपल्याला करायला काय प्रॉब्लेम येणार नाही. शेवटच्या 3 दिवसामध्ये बघा शेड्यूल कसं आहे, 6 दिवसाची जर 6 दिवस जर राहिले फॉर एक्झाम्पल, तर पहिले 2 दिवस रजिस्ट्रेशनसाठी जातील, 1 दिवस चॉईस फिलिंगसाठी आणि शेवटचे 3 दिवस आपले ऍडमिशनसाठी. सो होप्स आहेत बरं का. जर 6 दिवस जरी राहिले तरी, पण 17च्या नंतर नोटीस आली नाही तर मग काय नाही, मी काहीच करू शकणार नाही. तुमचं तुम्हाला ज्या ठिकाणी ऍडमिशन भेटत असेल ते क्या रिपीट करायचं असेल रिपीट करा. इलिजिबल क्रायटेरियासाठी सांगतोय बरं का तुम्हाला. ओके, हे इलिजिबल क्रायटेरिया धरून, म्हणजेच मी अजूनही या ठिकाणी थोड्याशा होप्स ठेवलेल्या आहेत. कधीपर्यंत, 17 तारखेपर्यंत. ओके, यानंतर पुढचं बघायचं, जर 17 पर्यंत इलिजिबल क्रायटेरिया खाली आला नाही, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली नाही आला 17 पर्यंत, तर होप्स ठेवू नका गाईज. तुम्हाला क्लिअरली सांगत आहे बरं का. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची होप्स ठेवू नका, कारण की महाराष्ट्रासाठी सफिशियंट दिवस राहत राहणार. महाराष्ट्राच्या त्या काउन्सिलिंगमध्ये इलिजिबल क्रायटेरिया खाली जरी आला तरी काय प्रॉब्लेम होणार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर पुढचा राऊंड नाही होणार. ओके, तर अदर स्टेटसाठी तुम्ही होप्स ठेवू शकतात, आला तर आला नाही तर नाही, कारण की 23 तारखेपर्यंत काउन्सिलिंग आहे. जर पुढच्या 17 तारखेपर्यंत जर काउन्सिलिंग
मध्ये नोटीस आली नाही इलिजिबल क्रायटेरियाची तर महाराष्ट्राच्या तर होप्स ठेवू नका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी. अदर स्टेटसाठी तुम्ही ठेवू शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो काय यानंतर नोट पहा, NCSIM ने सीट्स जास्त नसल्यामुळे इलिजिबल क्रायटेरिया खाली आणला नसेल बरं का. मे बी इलिजिबल सीट्स नाहीत काही झाल्या जास्त. आता विद्यार्थी काउन्सिलर म्हणत असतील, पण तुम्ही स्वतः कॉलेजला कॉल करून विचारा, सीट्स जास्त प्रमाणात नाही राहिल्या. जास्त प्रमाणात जर सीट राहिल्या असतील इच स्टेटमध्ये, म्हणजे समजा 500, 550, 600, तर कुठं इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर व्हॅलिड झाला तो. ओके, आता हे माझं जस्ट सजेशन असेल, तुम्हाला एक आयडिया असेल तुम्हाला कशामुळे आला नसेल हे तुम्हाला माहित असावं. ओके, आता यानंतर पुढचं बघायचं, महाराष्ट्रामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड 5 हा 100% होणार आहे. स्टे वॅकन्सी राऊंड 5 हा 100% होणार बरं का. ओके, आणि हा एकच राऊंड होणार बरं का, स्पॉट राऊंड होणार नाहीये. हा स्टे वॅकन्सी राऊंड 5च होणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही राऊंड होणार नाही. महाराष्ट्रामध्ये स्पॉट राऊंड हा होणार नाही. ओके, आता सांगतो तुम्हाला, क्लिअर सांगत आहे. त्याच्यामुळे आहे ना, जे काय असेल ते तुम्हाला करायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला, जर IQ मधून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल सिंगल फीस नाही तर डबल फीस मध्ये, तर तो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला मी आयडिया देणार आहे आणि काही कॉलेजचे नाव सांगणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कॉल करून आपल्याला डिस्कस करायचं आहे की त्या ठिकाणी आपल्याला सिंगल फीसमध्ये किंवा डबल फीसमध्ये डोनेशन भरून आपलं ऍडमिशन कमी बजेटमध्ये होते का पाहू. ओके, ती तुम्हाला मी लिस्ट आणि कॉलेजचे नाव वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. ओके, सो गाईज यामध्ये पहा, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटले आहे, पण त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल केलेले आहे काउन्सिलिंगमध्ये, कॅप राऊंड 1 ते 4 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 4 मध्ये त्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं, त्या विद्यार्थ्यांनी घेतले नाही, असे सर्व प्रकारचे विद्यार्थी या 5व्या राऊंडमधून बाहेर पडलेले आहेत. ते विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीत 5व्या राऊंडसाठी. जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर सर्व चेंज होईल, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली नाही आला तर असे विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीयेत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी. लक्षात समजलं. यामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल कट ऑफ बद्दल वगैरे, तर तुम्हाला मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आणखी काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक टाका बरं का. आणि ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर तुमच्यावरील किती विद्यार्थी आहे ते देखील तुम्ही काउंट करा, कोणत्या ह्याच्यामध्ये स्टे वॅकन्सी राऊंड 1च्या सिलेक्शन लिस्टमध्ये. त्यानुसार तुम्हाला समजेल तुमचे चान्सेस आहेत का नाहीत. कारण की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 200च BMSच्या जागा राहिलेल्या आहेत, फक्त आणि फक्त 200. आणि 200पेक्षा जास्त विद्यार्थी वेटिंगवरती असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. लक्षात. समजा काय विचारायचं असेल कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला सर्व कमेंटमध्ये आन्सर केलं जाईल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.